कधी तुम्हाला असं स्वप्न पडलं आहे का मित्रांनो, की तुम्ही कुठेतरी उंच डोंगरावर आहात. खाली संपूर्ण जग दिसतंय आणि कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतंय. उठल्यावर काही शब्द आठवत नाही, पण एक फीलिंग्स असते. ती फीलिंग्स राहते तुमच्यात. कधी तुम्हाला असं वाटलंय का, की हे स्वप्न काही रँडम नव्हते. यामध्ये काहीतरी संदेश होता माझ्यासाठी, है ना? जर ध्यानात बसताना काही अनुभव, काही प्रकाश, काही चिन्ह दिसतात, तर ते झोपेत दिसणारी चिन्ह काय असतात मग? म्हणजे कन्फ्युजन येतं ना आपल्याला. आणि आज आपण समजून घेणार आहोत, की म्हणजे जे स्वप्न असतात, आपल्याला जे स्वप्न असतात, त्याचं नेमकं कारण काय? आणि ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण स्वप्नांना असं सोडून देतो, ठीक आहे? तर आज आपण समजणार आहोत, की आपले स्वप्न जे असतात, ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे असतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आज आपण या विषयावरती बोलणार आहोत, जे आहे स्वप्न. तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता स्वप्न म्हणजे काय? बघा, बहुतेक लोक म्हणतात स्वप्न म्हणजेच मेंदूची ॲक्टिव्हिटी असते. पण एक खोल प्रश्न आहे. जर ध्यानात बसताना आपल्याला काही अनुभव येतात, मी जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेवटच्या, ठीक आहे? प्रकाश दिसतो, रंग दिसतात, काही संकेत मिळतात. तर झोपेत येणारे अनुभव वेगळे कसे? दोन्ही वेळेला शरीर स्थिर असतं, डोळे बंद असतात, बाहेरचं जग शांत असतं. फरक फक्त इतकाच असतो की ध्यानात आपण काय असतो, जागरूक असतो आणि झोपेत आपण अर्धजागरूक असतो. म्हणजेच स्वप्न काही रँडम गोष्ट नाही आहे मित्रांनो, तीही एक अनुभवाची अवस्था आहे. मग आता बघा, स्वप्न म्हणजेच काय? संकेत. आता बघा, कधी-कधी स्वप्नात आपल्याला काही प्रतीक दिसतात. उदाहरणार्थ जसं की निळा रंग, पाणी, आकाश, एखादा दरवाजा, एखादा गुरु, म्हणजे गुरूंचं स्वरूप, एखादा मंदिरासारखा जो परिसर असतो तो. हे सगळं काही साधन असतं. जसं पुस्तकाचं म्हणजे पुढचा चॅप्टर सुरू होण्याआधी आपल्याला एक हिंट मिळतं. तसंच कधी-कधी स्वप्नात आपल्याला आपल्या आयुष्यातला पुढचा जो अध्याय आहे तो दाखवला जातो. म्हणजे तो सरळ शब्दात नसतो, तो प्रतीकांमध्ये असतो. कारण ऊर्जा थेट शब्दात बोलत नाही, ती संकेतामध्ये बोलते. मग आता इथे आहे ध्यानातील अनुभव आणि स्वप्नातील अनुभव. म्हणजे काय? बघा, जेव्हा आपण ध्यानात बसतो, तेव्हा कधी-कधी आपल्याला काही अनुभूती येतात. हलके कंप, शरीर हलकं वाटणं, प्रकाश दिसणं, आतून आवाज ऐकू येणं. हे अनुभव कुठून येतात? ते बाहेरून येत नाही मित्रांनो. ते आपल्याला आपल्या चेतनेतून येतात. ठीक आहे. आता विचार करा, स्वप्नात जेव्हा तुम्ही उडत असता, होतं ना असं, वाटलंच असेल तुम्हाला असं स्वप्न, ठीक आहे, की तुम्ही उडत आहात किंवा एखाद्या वेळेस जगात जाता तुम्ही फिरायला, आहे ना, म्हणजे दुसऱ्या कुठल्या जगात. तेव्हा शरीर बेडवरच असतं. म्हणजे हे जे स्वप्न जे मी सांगितलं, एखाद्या वेळेस उडता किंवा दुसऱ्या जगात जाता, तेव्हा तुमचं शरीर काय असतं, एकाच ठिकाणी असतं. मग तो अनुभव कोण घेतो? आपलं सूक्ष्म शरीर, ज्याला आपण चेतना म्हणतो, जी एक शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे, जी आपल्या पूर्ण शरीराला चालवते. ते सूक्ष्म शरीर असतं आपलं. त्याचं सूक्ष्म शरीर ते अस्तित्व असतं. ते सूक्ष्म शरीराची ती ॲक्टिव्हिटी त्यावेळेस सुरू असते, ज्यावेळेस आपल्याला हे स्वप्न, जे फार वेगळे स्वप्न असतात, ते पडतात तेव्हा. बघा, मग आता काय आहे, की आपण इथे का आलो आहोत? कधी-कधी काही स्वप्न फार वेगळी असतात. तुम्हाला एखाद्या जुन्या काळात म्हणजे पाहिल्यासारखं वाटतं. जसं की एखादं जुनं काळ आहे आणि तिथे तुम्ही स्वतःला म्हणजे पाहिल्यासारखं तुम्हाला असं वाटतं किंवा तुम्ही कुठल्यातरी मोठ्या कामासाठी तयार होत आहात असं तुम्हाला दिसतं. ठीक आहे. आता उठल्यावर एक प्रश्न मनात काय येतो, की मी इथे का आलो आहे? प्रत्येक आत्म्याचं एक कारण असतं, एक कार्य असतं. ठीक आहे. पण काय होतं ना, आपण दैनंदिन जीवनात इतके अडकतो मित्रांनो, की ते विसरून जातो, की आपण इथे कशासाठी आलो. आपण काय करतो, नोकरी पाणी, म्हणजे आपले रोजचे दैनंदिन जीवनाचे जे कार्य आहे ते आपण करतो. पण नेमका आपल्या म्हणजे जन्माचा जो उद्देश आहे, जो पर्पज आहे, त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. मग स्वप्न कधी-कधी आपल्याला आठवण करून देतात, की तू फक्त शरीर नाही आहेस. तू इथे काहीतरी खास करण्यासाठी आला आहेस. ते एक जेंटल रिमाइंडर आपल्यासाठी असतं, जे की आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातून मिळत असतं. मग आता बघा, ब्लूप्रिंट आणि पुढचा अध्याय काय आहे? कल्पना करा की तुमच्या आयुष्यात एक ब्लूप्रिंट आहे. सगळं आधीच फिक्स नाही, पण काही शक्यता तयार असतात. जेव्हा तुम्ही योग्य दिशेने चालत असता, तेव्हा स्वप्नात तुम्हाला काही कन्फर्मेशन मिळते. ठीक आहे. जसं की उदाहरणार्थ बघा, तुम्ही आध्यात्मिक मार्गावर जाण्याचा विचार करत आहात
आणि स्वप्नात तुम्हाला सतत मंदिर, प्रकाश, साधना हेच दिसतं. हे काय आहे? ही एक एनर्जी तुम्हाला आहे ती गाईड करते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, स्वप्न काय असतात? आपल्याला जे दिसतात ते सिम्बॉलिक दिसतात, ठीक आहे. म्हणून काय होतं ना, आपल्याला वाटतं की आपल्याला प्रॉपर मेसेज मिळाले पाहिजे स्वप्नातून, पण तसं नाही. आपल्याला मी जे सांगितलं मंदिर, प्रकाश हे आपल्याला सिम्बॉलिकच्या दृष्टीने त्याची एनर्जी जी असते ती एनर्जी म्हणजे मंदिर ही सुद्धा एक एनर्जी आहे, ती आपल्याला काय करते ना, गाईड करते सिम्बॉलिकच्या दृष्टीने, ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे की सगळी जी स्वप्न असतात ती आध्यात्मिक नसतात. बघा हे फार महत्त्वाचं आहे. इथे एक महत्त्वाची अशी गोष्ट येते की सगळी जी स्वप्न असतात ती संकेत नाही राहत आपल्यासाठी. काही स्वप्न फक्त मनाची प्रोसेस असतात. बघा आता काय होतं ना, दिवसभर जे आपण पाहिलं, ज्याचा आपण फारसा विचार करतो, तेच काय होतं ना, मिक्स होऊन स्वप्न एक तयार होतं आणि आपल्या जो सबकॉन्शियस माइंड जो आपण म्हणतो, अवचेतन जे आपलं जे डोकं असतं त्याच्यामध्ये ते साठलेलं असतं है ना, ते स्टोअर झालेलं असतं. म्हणून फरक ओळखायला आपल्याला शिकता आलं पाहिजे. साधं स्वप्न उठल्यावर काय होतं ना, फार म्हणजे नॉर्मली होतं किंवा कधी एनर्जी आपल्याला जास्त म्हणजे त्रासदायक होते. पण जे स्वप्न संकेत असतात ते उठल्यावर आपल्याला ना एक व्हायब्रेशनही देतात. आतमध्ये आपल्या व्हायब्रेशन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला शांत वाटते अशी जी स्वप्न असली की, है ना. आणि फार छान वाटतात आपल्याला असे काही स्वप्न. पण काही स्वप्न जे मी जसं सांगितलं, काही स्वप्न काय होतं ना, विसरायला कठीण जातं. तर ते आपल्यासाठी ना हेवी एनर्जी असते, जड एनर्जी असते. म्हणून ते आपल्याला ओळखणं फार महत्त्वाचं आहे की आपल्यासाठी महत्त्वाचं स्वप्न कुठलं आहे, ठीक आहे. की असेच जे स्वप्न आहेत त्याचंच आपण त्याला म्हणजे पॉईंट नाही करायचं की हेच आपल्यासाठी आपल्याला संकेत देणारे स्वप्न आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ओळखणं फार महत्त्वाचं आहे की कुठलं स्वप्न आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता काय की स्वप्न आणि ऊर्जा जी असते त्याचं कनेक्शन काय? आता बघा रात्री 2 ते 4 ही जी वेळ आहे ती खूप सूक्ष्म असते. त्यावेळी वातावरण शांत असतं. मानसिक जो नॉईज असतो, जो आवाज असतो म्हणजे पूर्ण प्रचंड 2 ते 4 ह्या वेळेस सर्व टोटल म्हणजे असं समजा की पूर्ण प्रकृती शांत होऊन जाते. म्हणजे त्याच्या प्रकृती म्हटलं की प्रकृतीमध्ये सर्वच आले. प्राणी, पक्षी, आपण, ठीक आहे, मनुष्य म्हणजे इव्हन सर्वच. तर 2 ते 4 ही वेळ काय असते ना, मानसिक नॉईज कमी असतो. त्यावेळी आलेली स्वप्न कधी खूप डीप असतात. कारण त्यावेळी चेतना थोडी जास्त उघडी असते. जर तुम्ही साधना करत असणार ना मित्रांनो, तर स्वप्न अधिक स्पष्ट होतात. कारण तुमची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढत राहते, ठीक आहे. तुमची एनर्जी वाढते, तुमची व्हायब्रेशन वाढते. त्याच्यामुळे तुम्ही तशा स्वप्नांना लवकर कॅच करता, है ना, लवकर तुम्हाला ती समजतात. पण ज्यावेळेस आपल्या जीवनात साधना नाही राहत किंवा आपल्यासाठी हे नवीन गोष्टी असतात ना, तेव्हा आपल्याला फक्त त्याची क्लिअरिटी आहे ना, थोडंसं अवघड होतं. मग आता आहे की आपण बघितलं नॉर्मल स्वप्न, आपल्याला स्वप्नांचे जे संदेश आहेत त्या सर्व गोष्टी बघितल्या. मग आता काय करायला पाहिजे आपण, है ना, काहीतरी करायला तर पाहिजे ना. तर काय करायला पाहिजे बघा. जर तुम्हाला एखादं स्वप्न खास पडलं, जे की तुम्हाला वाटलं फार भारी होतं यार, मी याला विसरू नाही शकत. कधी तुम्ही डोळे बंद केले आणि कधी विचार केला तर ते स्वप्न तुम्हाला आठवलं की तुम्ही छान त्या स्वप्नामध्ये रमता, ठीक आहे. तर काय करायचं अशा वेळेस, जे तुम्हाला स्वप्न खास असतं तुमच्यासाठी, ते लगेच उठल्यावर लिहून ठेवायचं. एखादा वही करायची, एखादी बुक करायची, त्याच्यामध्ये लिहायचं. त्याला त्याचा जो अर्थ आहे तो जबरदस्ती लावायचा नाही. पण तुम्ही जर आता लिहून ठेवल्यावरती त्याला विनाकारणचा काही अर्थ लावत बसायचा नाही. त्याला फक्त काय करायचं, ऑब्झर्व्ह करायचं. त्याला फक्त एक बघत राहायचं आणि ध्यानात बसून त्या प्रतीका म्हणजे ते एक जे प्रतीक असतं, जे सिम्बॉलिक तुम्हाला जे स्वप्न पडलेलं असतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हळूहळू काय होतं ना, अर्थ स्वतः तुम्हाला त्याचा माहीत पडतो त्या स्वप्नांचा, ठीक आहे. आणि स्वप्नांचा अर्थ पुस्तकात नाही सापडत मित्रांनो, तो तुमच्या आतच म्हणजे दडलेलं असतं. तुम्हाला असं वाटत असेल की मी माझं हे स्वप्न आहे, कोणाला तरी विचारतो. प्रत्येकजण आपापल्या काय थिंकिंगने, आपापल्या विचारांनी तुम्हाला XYZ गोष्टी सांगतील. पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुमच्याकडे असतात. म्हणून स्वप्नांचंही तसंच आहे. एक बुक करून ठेवली, त्याच्यावरती तुम्ही त्या वहीमध्ये लिहून ठेवला आणि काही दिवसांनी म्हणा किंवा सतत ज्यावेळेस तुम्ही ध्यानाचा अभ्यास करता किंवा ध्यान करता, तेव्हा हळूहळूच तुम्हाला त्या स्वप्नाचा एक जो जे काय म्हणतात त्याला, एक जो आन्सर आहे, जे उत्तर आहे ते तुम्हाला मिळतं. मग आता काय आहे की स्वप्न म्हणजेच फक्त मेंदूचा खेळ नाही राहत, तर ते कधी आपल्यासाठी आपल्या आत्म्याचा, बघा आपल्या आत्म्याचा काय असतो, मेसेज असतो, संदेश असतो, की आपल्या पुढच्या प्रवासाचा एक संकेतसुद्धा असतो, की आपल्याला आपल्या जन्माची काही जी कारणं असतात ती आठवण करून दिली जाते.
पण अट फक्त एकच आहे, आपण जागरूक असायला हवं. बघा जसं मी सांगितलं, अवेअर असणं फार महत्त्वाचं आहे, जागरूक असणं ना फार महत्त्वाचं आहे. तर ध्यानात जसं तुम्हाला अनुभव येतात, ठीक आहे, तसं मित्रांनो स्वप्नातही तुम्हाला काय होतं ना, एक अनुभव यायला लागतो. फक्त फरक इतकाच असतो की ध्यानात काय होतं ना, आपण साक्षीदार असतो आणि स्वप्नात आपण काय होतं ना, एक प्रवासी असतो, ठीक आहे. तर आता निवड तुमची आहे की फक्त स्वप्न पाहणार आहे तुम्ही, तुम्हाला स्वप्न पाहायचं आहे आणि की त्याचा अर्थसुद्धा माहीत करून घ्यायचा आहे, हे तुमच्यावरती आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून एकदा सांगेल की तुम्हाला फक्त स्वप्न एक पाहायचं आहे नॉर्मल वेनी, की त्याला तुम्हाला खरंच त्याचा अर्थ माहीत करून घ्यायचा आहे तुमच्या पुढच्या ब्लूप्रिंटसाठी. तर हे तुम्ही ठरवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.